महाड शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी प्रचंड हैदोस घातल्याचे चित्र शहरातील सर्वच भागात दिसत आहे। दिवसा ढवळ्या लहान मुले, वयस्कर माणसे यांच्या अंगावर जाण्याचे तसेच त्यांना चावण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे। तर रात्री बेरात्री कुत्र्यांच्या टोळीने हल्ले करण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। एकट्या दुकट्या मोटरसायकल स्वारावर हल्ले करणे, कारच्या चारी बाजूने घेराव करून हल्ला करण्याचे प्रकार होत आहेत। यामध्ये जखमी होणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत असताना प्रशासन मात्र याबाबतीत उदासीन असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। नागरिकांमधून याबद्दल प्रचंड चीड व्यक्त होताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीने याबद्दल आज आक्रमक पाऊल उचलले असून चक्क भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत पावलेले मांजरच प्रशासनाला भेट दिली आहे। महाड शहराचे अध्यक्ष पराग वडके यांनी याबाबत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून अजून आमच्या संयमाचा किती अंत पाहाल असा संतप्त सवाल केलाय। काही दिवसांपूर्वीच वाघ बकरी चहाने मालक पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। मग अशी एखादी घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा परखड सवाल त्यांनी केलाय। तसेच तुम्हाला यावर आळा घालणे जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही पक्षाच्या माध्यमातून यावर योग्य कृती करू असे निवेदनही दिले। भटक्या कुत्र्याकडून बळी जाण्याची वाट पाहू नका, नागरिकांच्या जीवाशी खेळू नका असे प्रतिपादन शहर अध्यक्ष पराग वडके यांनी कळकळून प्रशासनाला सांगितले। तसेच येत्या 4 दिवसात आम्हाला शब्द नको कृती हवी असा गंभीर इशारा प्रशासनाला आपल्या निवेदनातून दिलाय। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हा सचिव श्री हर्ष कांबळे, विधानसभा अध्यक्ष मुद्दसीरभाई पटेल, तालुका संघटक नितीन भाऊ जाधव, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ चव्हाण, शहर अध्यक्ष पराग वडके, निकेत तांबट तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।